नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते प्रदीप दाखल झालेले आहेत. प्रदीपने आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला आणि तोच प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला धक्का लागत असताना बॅटिंग केंद्र टीमला वंडर सर्व्हिसेस 11 या संख्याला एक गोड बातमी दिली आणि एक चांगली बातमी देत असताना चांगली फिल्डिंग देखील तितकी उत्तम दर्जाची झाली. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली फिल्डिंग करताना तेव्हा तेव्हा बॉलिंग देखील अप्रतिम होते आणि तोच इथे बॉल इथे टाकला गेलाय. लोवर फुलटॉस बॉल कुठे तुम्ही हा बॉल खेळू शकला असता. मेजवानी होती, ताव मारता आला नाहीये बॅटरला आणि त्याच कारणानं पहिला धक्का लागलाय. नेक्स्ट बॉलर तयार पुन्हा एकदा. हा टप्पा पडलाय आणि हलक्या हाताने सॉफ्टहँडने केला या बॉलला. पॉइंट मध्ये चांगली इथे फिल्डिंग होत असताना धाव मिळत नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेट आली, थोडासा दबाव बसणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आणि सध्याच्या स्थितीला आपल्याला दबावाच्या छायाखाली पाहायला मिळतंय. प्रदीप मागच्या मॅच मध्ये चांगलं इथे आक्रमण त्याने केलं होतं आणि तो त्याला पर्याय निवडायचा. प्रदीप दादा आणि अभिदादांना विनंती करेन की या आपल्या शुभास्ते मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. सागर पाटील विकेट हॅट्रिक. टेनिस क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिक घेणं ही काही साधी गोष्ट नाहीये. अर्धशतकी खेळ करण्या एवढीच मोठी कामगिरी म्हणजे विकेट हॅट्रिक घेणं असतो आणि तेच काम केले इथे सागर पाटील या गोलंदाजांनी आणि त्यांना मात्र सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. प्रदीप पाटील यांच्या शुभास्ते इथे मात्र दिला जातोय सामनावीराचा पुरस्कार. आपण पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिक आणि खूप छान पहिला हा देखील बॉल डॉट येत असताना चांगली बॉलिंग होते. 4 बॉल लगातार इथे डॉट टाकले स्वप्नीलने. काय गोलंदाजी रेले म्हणजे आजच्या दिवसात सागर दादा सर अगदी थोडं थांबेन कारण विकेट हॅट्रिक घेतली आहे. अगदी विकेट हॅट्रिक म्हटल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये अर्धशतकी खेळ कमी केल्या सारखी नाही आहे. खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. काय म्हणाला आजच्या गोलंदाजीमध्ये कसं वाटतं आज? खरं तर टेनिस क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ म्हटला जातो. गोलंदाजाला खूप कमी संधी मिळते, पण मिळालेल्या संधीचं सोनं करायची गोलंदाजाला संधी तेव्हाच मिळते जेव्हा त्याचे क्षेत्ररक्षक त्याला साथ देतात आणि आमच्या क्षेत्ररक्षकांनी तिन्ही झेल खूप उत्कृष्टरित्या टिपले, त्याच्यामुळे हॅट्रिक शक्य झाली. धन्यवाद. नक्कीच कोल्हापूरवरनं पुण्यामध्ये स्टॉप, पुण्यावरनं थेट नवी मुंबई आणि आज आपल्या नावाचा बोलबाला. कॉंग्रॅच्युलेशन सागर पाटील आपल्या समवेत जोडले गेले होते. थँक्यू. जाऊया बॅक टू क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उमेश सावंत सर. 5 बॉल इथे डॉट टाकले तर त्याच्यामध्ये 2 विकेट घेतले. तर प्रतिम बॉलिंगचा नमुना इथे पेश करत असताना त्याची अक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कॉम्बिनेशन, त्याचं विश्लेषण आणि त्याचं व्हेरिएशन प्रतिम बॉलिंग. आणि आता निर्धाव बॉल येणार का म्हणजे पहिलं या स्पर्धेमध्ये मेडन षटक येणार ना. काली देखील एक षटक आपण मॅडम पाहिलं आणि स्वप्नील आता त्याच दिशेने चालत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दाखल झाला. एका बाजूला राकेशला आपण पाहत आहोत. 2 विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये गेल्या क्लीन बोल्ड झाला. तर मागचाच आपण बॉल पाहिला आणि काय षटक राहिले. वा, कमालीचं षटक. शेवटचा बॉल असणार आहे या षटकामधला आणि शेवटच्या बॉलवरती काय आता विक्रम होणार आहे, कोणता पराक्रम होणार आहे. लाजवाब स्पेल आतापर्यंत बॉलिंग करत असताना आपल्याला स्वप्नीलचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकही धाव नाहीये. शेवटचा बॉल असणार आहे. मेडन ओर येणार का? फटका फसलाय आणि मेडन आणि ते फलंदाज बाद. वाह 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 वाह, काय जबरदस्त इथे बॉलिंग केली आहे गोलंदाजानं स्वप्नीलने एसडीचे. तीन फलंदाजी ते बाद केलेले आहेत आणि पहिलं आजच्या दिवसामध्ये आपल्याला मेडनवर पाहायला मिळतं स्वप्नीलच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्याच्यानंतर डॉट आपल्याला पाहायला मिळालं, त्याच्यानंतर विकेट आली, पुन्हा 3 बॉल लगातारचे डॉट आणि लगातार ते 2 विकेट घेतल्यात आणि आतापर्यंत या मॅच मध्ये मी म्हणेन स्टेटस राहिला या स्पर्धेमध्ये. काय लाजवाब बॉलिंग केली.